ही सगळी माहिती आपल्यासाठी खास संकलित केली आहे ग्लोबल व्हिजन कम्प्युटर अकॅडमी, वर्णेचे संचालक श्री दत्ता पवार यांनी. चला 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्पात काय आहे ते अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया. या बजेटमध्ये नेमकं काय आहे? चला महत्त्वाच्या घोषणा आणि त्याचे परिणाम पटकन जाणून घेऊया. सरकारचं विजन 3 मुख्य कर्तव्यांवर आधारलेलं आहे, जे विकसित भारताचा पाया आहेत. यात आर्थिक विकासाला गती देणं, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणं आणि सर्वांना समान संधी देणं यांचा समावेश आहे. सगळ्यात आधी बघूया अर्थव्यवस्थेला मोठी चालना देण्यासाठी काय काय तरतुदी आहेत. पायाभूत सुविधांसाठी तब्बल 12.2 लाख कोटींची तरतूद, म्हणजे रस्ते, रेल्वे यावर मोठा खर्च होणार आहे. यासोबतच देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी काही महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर दिला गेला आहे. लहान आणि मध्यम उद्योगांनाही मोठा दिलासा, त्यांच्यासाठी 10,000 कोटींचा विकास निधी जाहीर झालाय. आता वळूया थेट सर्वसामान्यांसाठी असलेल्या महत्त्वाच्या घोषणांकडे. या बजेटमध्ये प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, कृषी आणि पर्यटन या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं आहे. या योजनांमुळे आरोग्य आणि शिक्षण सेवा तर सुधारतीलच, पण रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील. आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आपल्या खिशावर याचा काय परिणाम होणार आहे? चला कर प्रस्ताव पाहूया. कर भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी 1 एप्रिल 2026 पासून एक नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. यामुळे अपघात दाव्यांवरील व्याज करमुक्त होईल आणि परदेशी टूर पॅकेजवरील टॅक्सही कमी होणार आहे. तर मग ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून नक्की काय स्वस्त झालंय आणि काय महाग झालंय पाहूया. आयात केलेल्या वैयक्तिक वस्तू, काही औषधं स्वस्त होतील, पण शेअर बाजारातील ट्रेडिंग महाग होणार आहे. विशेषतः फ्युचर्स आणि ऑप्शन्सवरील STT वाढवल्यामुळे हे व्यवहार आता जास्त खर्चिक होतील. आता वैयक्तिक फायद्या तोट्याच्या पलीकडे जाऊन देशाच्या आर्थिक आरोग्यावर एक नजर टाकूया. सरकार वित्तीय तूट कमी करण्याच्या मार्गावर आहे, जे एका मजबूत अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे. थोडक्यात सांगायचं तर विकास, कल्याण आणि कर प्रणालीत सुलभता यावर या बजेटचा मुख्य भर आहे. या अर्थसंकल्पाने भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे, असं म्हणता येईल का?